मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही. अरे छत्रपतींची औलाद आहे रे. छत्रपती शिवाजी महाराजाला अक्षरशः लोक देव मानतात आणि तुम्ही त्या देवाचं नाव अशा सट्टेबाजी किंवा फ्रॉड करणाऱ्या जागी घेऊ नका. अरे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीयेत. छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत आणि तू त्यांचं नाव घेतोयस कुठल्या सट्टाबाजी करणाऱ्या खेळासाठी. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो ह्या टॉपिक मध्ये मित्रांनो आप्पाचा विषय आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आप्पाने स्कॅम कसा केला. तर पहिली गोष्ट मित्रांनो, आप्पाने 8,888 कुपन फाडलेत. आता मी इथं गणित करून सांगतो तुम्हाला. 8,888 गुणिले 500 जर केलो आपण तर 44,44,000 रुपये होत आहेत. तर मित्रांनो त्यांनी 8,888 नाही तर त्याच्यापेक्षा जास्त कुपन फाडलेत. मी हे कसं सांगतोय कारण की मला लय जणांचे म्हणजे भरपूर जणांचे डीएम आले, त्यांनी स्क्रीनशॉट पण पाठवलेत की हे आमच्या सोबत गलत झाले. काही जणांचं म्हणणं असं आहे की मित्रांनो, एकाने बोललेलं आहे की दादा मला तुमची हेल्प पाहिजे की माझ्या बरोबर जे झाले ते दुसऱ्यासोबत होऊ नये. त्याने स्टार्टिंगला कुपन फाडला होता 3-4 महिन्याखाली, त्यावेळेस त्याचा कुपन नंबर होता 3,558 आणि आता जे कुपन फाडलेला आहे त्याचा 647 नंबर आहे. म्हणजे रिटर्न कुपन त्याचा कसं काय आला, त्याचा नंबर तर त्यावेळेस जास्त होता मग ह्यावेळेस कमी का आला. मित्रांनो एकाने बोललेलं आहे की मी पैसे पाठवलोय ना, मला कुपन आले ना मला घड्याळ आली. घड्याळचं तर जाऊ द्या, मला एक मेसेज रिप्लाय पण आलेला नाहीये पैसे पाठवून सुद्धा. मित्रांनो आता मेन मुद्दा, गाडी गिफ्ट दिला, गाडी गिफ्ट नाही तर ते गाडी दिलेला आहे. तर गाडी देतोय तो आणि गाडीच्या सोबत मागतोय 3,50,000 रुपये. कशासाठी बाबा? इन्शुरन्स आम्ही गाडी घेतोय, आमच्या नावावर गाडी करतोय, आम्हाला इन्शुरन्स करायचा आहे न करायचा आम्ही करतो. ठीक आहे, इन्शुरन्सचे तुम्ही 30-40,000 घ्या, नवीन इन्शुरन्स देताय का तुम्ही? इन्शुरन्स नवीन देणार नाही. इन्शुरन्स तो देणार त्याचं जुनं जे 4-5 महिने राहिलेलं ते. आणि दुसरी गोष्ट, रोड टॅक्स आणि आरटीओ टॅक्स. मित्रांनो मला तर असं वाटतंय की माझ्या मते तर रोड टॅक्स आणि आरटीओ टॅक्स हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे व्हाईट प्लेट गाडीला लागत नाही. जर आपण नॉन महाराष्ट्रीयन आहे, जर मी बाहेरच्या राज्यातला आहे दुसऱ्या, तर त्या राज्यात घेऊन जायला मला ही व्हाईट प्लेट महाराष्ट्राची, तर त्यावेळेस रोड टॅक्स लागतो. कारण की राज्य बदलतं, स्टेट बदलतं, त्याच्यामुळे रोड टॅक्स लागतो. हा, आणि हे 100% लागतो कारण की स्टेट ज्यावेळेस बदलतो त्यावेळेस रोड टॅक्स लागतो. आप्पाचं म्हणणं असं आहे मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बोलतोय की मी छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहे, मी खोटं बोलणार नाही, मी ते गिफ्ट देणार. अरे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीयेत. छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत आणि तू त्यांचं नाव घेतोयस कुठल्या सट्टाबाजी करणाऱ्या खेळासाठी. छत्रपती शिवाजी महाराज हे गोरगरिबांच्या पोटाची भूक मिटवत होते आणि गोरगरीब जनतेला दुःखपत होऊ नये म्हणून त्यांची काळजी करत होते. मित्रांनो पण हा आप्पा गोरगरीब जनतेची भूक तर मिटवायचं सोडावं, पण गोरगरीब जनतेला आणखी कसं भिकारी बनवायचं आणि आपलं स्वतःचं पोट कसं भरायचं ह्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अशा फ्रॉड आणि अशा सट्टेबाजी खेळा जागी प्लीज हात जोडून विनंती करतो घेऊ नका. प्लीज प्लीज ऍज अ रिक्वेस्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला अक्षरशः लोक देव मानतात आणि तुम्ही त्या देवाचं नाव अशा सट्टेबाजी किंवा फ्रॉड करणाऱ्या जागी घेऊ नका. हात जोडून विनंती आहे. आज पण माझ्या पण घरी रोज रेग्युलर पूजा होते. माझ्याच नाही तर कित्येक मराठीच नाही तर हिंदुस्थानातल्या कित्येक लोकांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा होते आणि हे तुम्हाला कधीच कळणार नाहीये. हात जोडून रिक्वेस्ट करतो भाऊ, प्लीज कोपरापासून जोडतोय, हात जोडून सांगतोय, असल्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका प्लीज. ॲज अ रिक्वेस्ट आहे. आणि जर याच्यानंतर सट्टेबाजी फ्रॉड करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यात येईल तर पुन्हा मला बोलू नका की तू असं का केला म्हणून. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, सगळ्यात मेन व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. असे फ्रॉड करणारे याच्या पुढून तरी फ्रॉड केले नाहीत पाहिजे. आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. चला बाय.